गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजची सुरुवात सकाळी सकाळीच झालेली आहे. फ्रेश झालोय दोघं सुद्धा मस्त. आणि जसं की तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आम्हाला गावाला जायचंय, तर आज गावालाच निघालोय. आणि निघायचं होतं सकाळी सकाळीच, पण आम्हाला उशीर झाला कारण ह्यांना पण लवकर जाग नाही आली आणि माझी पण जरा कामं वगैरे बाकी होती. मग ते सगळं केलं, बॅग वगैरे भरली. आणि हां, एकच मिनिट. इकडे यांचा नाश्ता चाललाय, दूध आणि बिस्किटाचा. आणि इकडं बॅग भरून ठेवल्या. दरवेळेला आम्ही एकच बॅग नेत असतो, पण ह्या वेळेला ह्या 2 घेतलेल्या आहेत कारण एवढं ओझं नको म्हणलं. तर बाकी माझं तर पूर्ण आवरून झालंय सगळं. आता बघू कसं जायचंय, काय जायचंय. आमचं काहीच ठरलेलं नाहीये. तेच बघतायत, एखादी गाडी बुकिंग करतायत कारण मला 2 व्हीलरवरून एवढ्या लांबचा प्रवास जुळणार नाहीये. त्यामुळे मग मला ते बसवून देतील आणि 2 व्हीलर गावी लागते आम्हाला, त्यामुळे 2 व्हीलरवरती ते येतील. मग बघू. तर आता सातारला जाण्याचा हा प्रवास तुमच्यासोबत. बोला काय बोलू? आत्ता बोलत होता ते. इतक्यातच आलं तर हवा टाईट झालं. लय दिवसातलं चाललोय ना. मस्त निम्म्या रस्त्याचाच प्रवास झालाय. गॉगलचा वन बघा कसा उठलाय माझ्या याच्यावरती, कसं तरी दिसतंय ते. आता इथपर्यंत तर आम्ही वेगळं वेगळं चाललो होतो. आता इथे एक वडापाव समोसा वगैरे खाल्ला आणि आता आम्ही हे मला गाडीला बसवून देतील. गाडीचं थोडंसं जरा काम निघलं आत येता येताच, म्हणजे ते करणार आहेत आणि तिथून आम्ही पुढचा प्रवास चालू करणार आहे. आणि हे गॉगलचं बघा ना कसं झालंय माझं, फोन उठलाय, टॅटू झालाय. चला पुढचा प्रवास दाखवते. तर आत्ता मी जस्ट गाडीतनं उतरली आहे आणि त्यांनी मला गाडीला बसवलं होतं आणि ते 2 व्हीलरनी मागोमागच येत होते. आता ते थोडेसे मागे राहिलेत, त्यामुळे मी उतरले आणि जरा बसले इथं. आता इथून आम्ही जाणार आहे घरी. अजून मी गावाला पोचले नाही आहे सातारला. मी आता कुठं आले ना ते आता सांगतेच तुम्हाला. आधी मला त्यांना येऊ द्या, त्यांची वाट बघतीये. तिथून आम्ही जाणार आहे घरी. त्यांचं बघा काय चाललंय इकडं. अर्णव डिशुम मार मारतोय की एका फाईटच मारीन म्हणाव. किती शांत बसला. तोंड कसं करते. शांत आहे वे तो, कळन 1-2 दिवस राहिल्यावर. होय अर्णव, आहे ना? हे 2 द्या आणि हे 2 द्या. हे 2 ना, हे 2. अजून काय इकडं? मम्माला कळलं तर मारणार आहे अर्णव. मम्माला कळलं तर मारणार ती. आलिशाबाईचं कार्टच म्हणणार आहे तुला, बघू नकोस. मगाच पर्यंत आमच्याकडे येत नव्हता आणि खाऊ दिला ना, हे बघा असला खाऊ दिला की लगेच पोरग डायरेक्ट कडेवर बसून आलंय. आता गॅरेजवर आलोय कारण थोडंसं काम आहे गाडीचं. आता इथं ते करायचंय आणि इथून मग घरी जायचं. तिकडं त्यांचं गॅरेजचं काम चाललंय आणि माझं इकडं हे खायचं काम चाललंय. अर्णवचं इकडं चाललंय. व्हिडिओ चालू केला की पळतोय. तसं हे गॅरेज माझ्या आत्याच्या मुलाचंच आहे, त्यामुळे इथं आलो होतो. जरा गाडीचं काही स्टार्टरचा प्रॉब्लेम होता, आता ते करायचंय आणि तिथून मग आता घरी जायचंय. हां, त्यामुळे 1x केलं. दादा कुठं आहे? ती व्हिडिओ तुला घ्यायचं का? अर्णव सांग ना. आमच्या गॅरेजमध्ये या म्हणा. कोणाची गाडी सर्व्हिसिंग करत असेल तर आमच्या गॅरेजमध्ये या. मम्मीला सांगीन म्हणाव. कुठं आलो. सासरवाडी चेहरा कसा लाजरा झाला बघा लगेच. तर फायनली आता आम्ही येऊन पोचलोय. जरा फ्रेश बिश झाले तेव्हा कुठं मला आता बरं वाटायला लागले. आता मी आली आहे कुठं तर
आमचं माझं माहेर आहे ना इथं रस्त्यामध्येच लागतं. ती सातारला जाता जाता रस्त्यामध्येच माझं माहेर आहे. आणि हेच आमचं टोलनाका पण म्हणता येईल, सगळे मस्करीने टोलनाकाच म्हणतात. तर आम्ही तिथं आलेलो आहे. तर इथं आली आहे माझी आजी. आजी हाय कर असं. कोण आहे? इकडं जावई बापू बसलेत, इकडे सासूबाई बसल्यात आणि इकडे दुसऱ्या सासूबाई, पेशंट सासूबाई. मावशी आजारी आहे ना, त्याच्यामुळं मग मला इथं मावशीला भेटून जायचं होतं. आता ती 2 दिवसच आहे इथं. मग म्हटलं तिला जाता जाता भेटावं आणि तिथून पुढं मग सातारला जायचं. माझ्या मम्मानी माझ्यासाठी काय काय गोष्टी घेऊन ठेवलेल्या आहेत, कारण 3 महिने लेक आली नव्हती म्हणून. बघा ती आता काय काय दाखवतीये खजाना. बघू. कोल्हापुरी चप्पल. मम्मी कोल्हापूरला गेलती ना त्यावेळेला ही चप्पल तिने मला आणली होती. त्याच्यावर मी आत्ता आली आहे 2-3 महिन्यांनी. एवढ्या जवळ असून मला यायला मिळत नाही. अगं बाई का ग जाईना मम्मी? पाय नाहीत ग सुजलं, तब्येत ती होतीये कोल्हापुरी म्हणलं. छान आहे, युनिक काहीतरी. आणि हा ड्रेस तिने माझ्या डिलिव्हरीची तयारी आत्ताच करून ठेवली आहे. गाऊन आहे हा. आणि हे काय सगळं ब्ल्यूज घेतले. ही ब्ल्यू कलरची साडी नवीन फॅशन आली आहे, बांधणी. मस्त छान वाटतीये. कुठला? ब्ल्यू कलर. हा ड्रेस मी शिवायला टाकला होता. मी इकडं शक्यतो ड्रेस शिवते, त्यामुळं तो ब्ल्यू कलरचा ड्रेस आहे ना तो सुद्धा इकडूनच शिवला होता. तो ड्रेस आहे हा. हा काय मी आत्ता नाही नेणार आहे, जाताना घेऊन जाईल. संपलं. आता काय खजिना येतेच ना आमच्या. हाय करा. जरा जास्त फेमस आहेत आमचे भाऊजी, त्यामुळे लाजत आहेत ते चेहरा दाखवायला. हा नाही बघायची पोरगी करमाळ्याची आता, म्हणजे आमची तिकडची माणसं करमाळ्याला येतील सारखी. बघायची ना भाऊजी. हा आवडणार की, का नाही आवडणार. मग जावई बापूंची सेवा चालली आल्यापासून. कशाचा रस आहे बघून घ्या पहिला. उसाचा रस आहे, वास घेत. इकडे आलेत आमचे मामा मामी. तर आता मामा मामी येत होते, आमची जेवणं होत होती, त्यामुळे आम्ही थांबलो होतो. आता आम्हाला निघायचंय सातारला. खुशी बघा, ती सातारला जाण्यासाठीची खुशी आहे. आता हे मला गाडीला बसवून देतील आणि आम्ही सोबतच असणार आहे तिथून पुढं. तर चला भेटूया. आमचा पूर्ण दिवस जात आलाय आता. तुला हात. बाय 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 बाय. मला घेतलंच नाही त्यांनी. मावशी बाय कर. मला घेतच नाही. आमच्या मावशीला लवकर बरं करा. आजी चला. आता जस्ट घरी आलो आणि इकडं आमच्या आईंचं बघा काय चाललंय. आई ब्लॉग चालू आहे म्हणून दाखवताय का? इकडं हा पसारा सगळा निघलाय. आता आम्ही जस्ट पोहोचलो, थोडा उशीर झाला गाड्या वगैरे मिळेपर्यंत वगैरे. आणि आता गावात मस्त हरिपाठ चालू आहे, आवाज येत असेल तुम्हाला मागून. तर ब्लॉगचा एंड इथंच करते. अजून आम्हाला फ्रेश व्हायचंय. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, कारण गावाकडचे आता रोज ब्लॉग येतील. तर हा ब्लॉग कसा वाटला ना कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत बाय बाय.